नमस्कार, मी अविनाश मोरे. UIDAI म्हणजेच ज्याला आपण आधार कार्ड असे म्हणतो. आधार कार्डवर जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकता. अपडेटमध्ये तुम्ही फक्त ॲड्रेस अपडेट करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे जर मतदान कार्ड असेल किंवा बँकेचं पासबुक असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता. किंवा मग तेही नसेल तुमच्याकडे तर एक ॲड्रेस करेक्शन फॉर्म ज्याला म्हणतो तो फॉर्म असतो. त्याची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे. त्या फॉर्मची प्रिंट काढून त्याच्यावर एक फोटो चिकटवून आपलं ग्रामपंचायतमधून सरपंचाचा सही शिक्का घेऊन घ्यायचा आहे. तो फॉर्म कॅपिटल लेटर्समध्ये भरून आपल्याला अपलोड करायचा आहे. याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. आपल्याला या वेबसाईटवरती यायचे आहे myAadhar.uidai.government.in. इथे आल्यानंतर आपल्याला लॉग इनचं ऑप्शन दिसेल, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला आधार नंबर विचारेल. इथे आपला आधार नंबर आणि साईडला दिलेल्या कॅप्चा फिल करून OTP सेंड करायचा आहे. त्यानंतर सेंड OTP वर क्लिक करायचं आहे. आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला एक OTP जाईल. लक्षात ठेवा, आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केला आहे त्याच्यावरच तो OTP जाईल. OTP इथं टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर आपलं पेज इथे ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर इथे बरेच ऑप्शन दिसतील. त्यापैकी आपल्याला इथे आधार ॲड्रेस अपडेट हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे अपडेट आधार ऑनलाईन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार याच्यावरती क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, आपण इथून फक्त ॲड्रेस अपडेट करू शकतो, बाकी काहीही करता येत नाही. त्यामुळे पुढली प्रोसेस ॲड्रेस अपडेट याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपली संपूर्ण माहिती भरून घ्यायची. केअर ऑफ म्हणजे वडिलांचं नाव, त्यानंतर हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर, स्ट्रीट, रोड लाईन, एरिया, लँडमार्क, पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, जिल्हा, पोस्ट ऑफिस ही सगळी माहिती इथे भरून घ्यायची. संपूर्ण माहिती भरल्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट्स विचारेल. डॉक्युमेंट लिस्ट इथे दिलेली आहे. आपण इथून कोणतेही एक डॉक्युमेंट घेऊ शकतो. बरेच ऑप्शन्स आहेत इथे. त्यापैकी आपण सरपंचाने दिलेला सही शिक्का, ॲड्रेस अपडेट करेक्शन फॉर्म असतो त्याच्यावरती सरपंचाने सही शिक्का दिलेला असतो, तो फॉर्म इथे आपण अपलोड करणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. स्टॅम्पर्ड सर्टिफिकेट बाय विलेज पंचायत. आपल्याला आपल्या गॅलरीमधून ते डॉक्युमेंट निवडायचं आहे. ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. ते डॉक्युमेंट सिलेक्ट करून ते अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर नेक्स्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला आपली जी आपण आता माहिती भरलेली आहे ती माहिती इथे दाखवेल. नवीन पत्ता वगैरे आपली माहिती बरोबर आहे का चेक करून घ्यायचं. चेक केल्यानंतर क्लिक करायचं. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर परत इथे आपल्याला परमिशन मागेल. येसवरती क्लिक करून जे पेमेंट मागितलं आहे ₹50 पेमेंट आपल्याला करावं लागेल. पेमेंटमध्ये भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तिथून आपण UPI पण सिलेक्ट करू शकतो. UPI मध्ये कोणते यूज करता तुम्ही, फोनपे वगैरे काय यूज करता ते टाकून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर आपल्याला अशी रिसिप्ट मिळेल. ही रिसिप्ट सांभाळून ठेवायची आहे आणि इथे जो SRN नंबर दिलेला आहे याच्यावरून आपण स्टेटस चेक करू शकतो. तर स्टेटस कसं चेक करायचा हे आपण बघू. हा नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे
कॉपी केल्यानंतर जी वेबसाईट आहे त्याच्यावर चेक आधार याच्यावरती क्लिक करायचं. चेक आधारावरती क्लिक केल्यानंतर परत खाली यायचं. तिथं परत चेक एनरोलमेंट ऑर अपडेट स्टेटसवरती क्लिक करायचं. त्यानंतर SRN ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर फोन नंबर इथे पेस्ट करून घ्यायचा आणि ते साईडला दिलेला कॅपचा कोड फिल करून घ्यायचा. कॅपचा कोड फिल केल्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला स्टेटस दिसेल. आताच आपण हे सबमिट केलं त्याच्यामुळे अंडर प्रोसेस दाखवतो.